देवाने तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला घातले. देवाने तुम्हाला एका गरीब घराण्यात जन्माला घातले, हे तुमचं दुर्भाग्य नाहीये पोरांनो, हे तुमचं भाग्य आहे. देवाने तुम्हाला दिलेली एक संधी आहे. तुम्हाला सर गरिबीमध्ये जन्माला घातले ही काय संधी आहे? 99% लोकं जे आत्तापर्यंत सक्सेसफुल झालेले आहेत, ते सगळे गरिबीतून वरती गेलेले पोरांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की जो गरिबीमध्ये जन्माला आलेला आहे, जो मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आलेला आहे, त्यालाच कळतं की कष्ट करणं किती गरजेचं आहे. त्यालाच कळतं की आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला आपली परिस्थिती बदलावी लागेल. त्याची सिच्युएशनच त्याला सक्सेसफुल बनवायच्या मार्गावर पाठवते पोरांनो. देवाने तुम्हाला दिलेली एक संधी आहे. एक विचार करा ना, एकदम नॉर्मल जस्ट विचार करा. आपली आपली फॅमिली जी आहे ती मिडल क्लास फॅमिली काय आहे रे? का बरं गरीब राहिलो आपण? कारण की आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या वयामध्ये मौज-मजा करायची सोडून त्यांनी सगळं कॉन्सन्ट्रेशन कुठं केलं? आपल्या करिअरवर केलं. त्यांनी सगळा पैसा कुठं लावला? आपल्या करिअरवर लावला. आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतलाय ना, तर देवाने ही आपल्याला दिलेली एक संधी आहे. आपल्या आई-वडिलांची स्वप्न जी आपल्या परिस्थितीमुळे पूर्ण नाही झाली ना, ती आपल्या हातून घडवण्याची एक संधी दिली देवाने करून. याच्यापेक्षा मोठं एखाद्या मुलासाठी काय पाहिजे? आपल्या आई-वडिलांची स्वप्न जे अपूर्ण राहिलेले आहेत, फक्त पैसे नसल्यामुळं, ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो पोरांनो. ही देवाने दिलेली आपल्याला एक संधी आहे. कळतंय का मला काय सांगायचं आहे ते? ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका. उलट ही परिस्थितीच अशी एक ट्रिगर पॉइंट आहे ना आपल्या आयुष्याची, जी आपल्याला आपल्या सक्सेसपर्यंत पोहोचू शकते. आपल्या आई-बापाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याची संधी दिली आहे देवाने. ती संधी हातातून जाऊ देऊ नका.